मंडळी, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा म्हणजे 14 ऑगस्टचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, कालची राहिलेली मजा मजा आज तुम्हाला अनुभवायची आहे बरं का. आजचा एपिसोड पण त्यांनी खूप छान दाखवलाय. सुरुवातीला आपण बघतोय त्या पायलच्या मागे तो जो नमीला आलेला मुलगा असतो ना, तो पळत असतो बरं का, आणि तिला म्हणत असतो, अहो थांबा, हो आपली जोडी चांगली दिसेल, थांबा की जरा. पायल त्या माणसाला दगड मारत असते बरं का, आणि म्हणते, "ए मेल्या, जा की तिकडं, अरे काय माग करून राहिला माझ्या, अय पानू," असं म्हणून ती आली आहे बरं का राजाच्या घराजवळ, आणि म्हणते, हे बघा काय आहे ना, तेवढ्यात पाण्या येतो बरं का तिथे. ही पायल त्याला म्हणत असते, ए बाबा, ए भैया ऐक माझं. तो म्हणत असतो, भैया नाही, मला सय्या म्हणा. तेवढ्यात आता पानू येतो आणि म्हणतो, सय्या 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 खाये मावा हमारे. तो मुलगा लागलाय पायलच्या मागे. शेवटी पायल त्या पाण्याजवळ येते आणि म्हणते, हे बघा, हे पोरग आहे ना, हे या पोरा संघ आमचं झंगाट आहे बरं का, नाही आमची डील झालेली आहे. आता तो पाण्या म्हणतो, ए पाहिले, काही पण सांगू नको हा. हो असलं काही नाही बरं का आमच्यात. पायल त्याला बाजूला नेते, पाण्याला म्हणते, हे येडं माझ्या मागं लागलंय, ते मला पसंत करून राहिलंय. तेवढ्यात आता पाण्या म्हणतो, यशदा या पाय पोरग या पायलीला पसंत करून राहिले. अगं चांगलं आहे ना पायल, मग करून टाक की लग्न, हो म्हणून टाक, हो म्हणून टाक, असं तो म्हणत असतो बरं का. पाण्या मग पायल चिडून म्हणते, ए पाण्या, आपल्या दोघांमधली डील झाली होती हा, तुझ्यासाठी मी तिकडे गेले, तू माझ्यासाठी काय करू राहिला, तू त्या पोरी संघ ब्रेकअप करणार होता पाण्या, तू तुझा आता मुस्काट फोडी ना मी. पाण्या म्हणतो, ए काय बोल राहिली. लगेच आता पायल म्हणते, अरे या पोराचं मुस्काट फोडीन रे. पाण्या म्हणत असतो, ए पोरगन तू काही करा गोंधळ घाला मला सांगू बरं. पायल रडून म्हणते, तुला काळजी नाही आहे, माझी अजिबात काळजी नाही आहे. लगेच आता तो पाण्या म्हणतो, बरं ठीक आहे थांब थोडं, मी बोलतो त्या पोराशी. पाण्या त्या पोराला विचारत असतो बरं का, काय काय करता हो तुम्ही, काय काम करता. आता ते पोरग गुटखा खाऊन बोलतंय बरं का प्रेक्षकांनो, त्याला काही बोलता येईना, ते काय बोलते तोंडातल्या तोंडात ते कोणाला कळना. तो सांगत असतो की माझं वावर आहे, माया कुलता आहे की मी, आणि अमृततुल्य तीन तीन आहे. तो पाण्या म्हणत असतो, अरे ए बाबा, हे सगळं तू थुकून बोलला तर समजेल जरा मला. काही थिल्लर दाखवलं बरं का थोडंसं सुरुवातीला. असो, पण ते बघायला मजा येते लोकांना. आता तो माणूस सांगत असतो की मी एकुलता एक आहे. मग पाण्या म्हणतो, बघ अमृततुल्यसारखा माणूस आहे, हो म्हणून टाक पहिले. मग पायल चिडते आणि म्हणते, थोबड्यात त्याच्यात तोबरा भरलेला आहे, असं काहीतरी बडबडतेवर का ती, आणि म्हणते, मी मी नाही करणार हा याच्याशी लग्न बिग्न, मला हे माणूस नाही आवडत, तुला माहिती आहे पाण्या, मला तू आवडतो ते. मग तो माणूस म्हणतो, नाही मी पुढी सोडली बरं का तुमच्यासाठी आजपासून. तो पाण्या आणखीन चिडवतो पायाला, आणि तो बघ काय माणूस आहे अमृततुल्यासारखा, तुझ्यासाठी पुढी सोडू लागला, मावा सोडणं शक्य नसतं बरं का पहिले. आता तेवढ्यात ती आत्या येते बरं का, आरडाओरडा करत, सगळा गोंधळच गोंधळ आहे बरं का प्रेक्षकांनो. आता ती आत्या ओरडत ओरडत येते, म्हणते, ए यशा, माझी पोरगी कुठे ठेवली सांग सोंगाड्या. यशा दादा म्हणत असो, ए आत्या मला नाही माहिती ग. ते यशा दादा आधीच घाबरट आहे बरं का. तो म्हणत असतो, मला नाही माहिती, त्या आत्यानं जे तमाशा केला बाई मला माहित नाही म्हणतो, खरं सांग कुठे ठेवलंय माझ्या नमीला. नाही तुला विचारल्याशिवाय ती काही करत नाही, बऱ्या बोलानं सांग. यशोदा म्हणतो, अगं आत्या मला खरं माहित नाही ग, आम्ही सापडून राहिलो पण मला माहित नाही ती कुठे गेली आहे. ती आत्या म्हणत असते, हे पाय गरीब गाईसारखं तोंड करू नको, असं खोटं खोटं बोल नको माझ्याशी. यशोदा म्हणतो, अगं नाही ग आत्या, खरंच माहिती नाही मला. पाण्या म्हणतो, अगं ए आत्या, अगं आम्ही नमील शोधायला गेलो होतो, आम्हाला नाही सापडली ती, तुला काय हिब्रू भाषेत समजून सांगू का आता. ती आत्या म्हणते, मला सगळं माहिती आहे, तुमच्या दोघांचा प्लॅन आहे माझ्या नमीला घरात लपवायचा, आणि तिचं लगीन मोडायला तुम्ही या काट्टीला पाठवलं ना, या सटवीला पाठवली ना तुम्ही माझ्या घरात. त्यावर आता तो पोरगा येतो बरं का, तो नमीला पाहायला आलेला पोरगा, आणि या पायला म्हणतो, अहो बरं केलं तुम्ही यांना पाठवलं, मला फार आवडलं हो या, आय लव्ह यू बरं का. शेवटी चिडते बरं का पायल, आणि सनकन त्याच्या कानाखाली वाजवते. शेवटी त्याचे डोळे उघडतात. ते आलेले पाहुणे म्हणतात, काय हो दत्ता भाऊ, आमच्या पोराची ना आमची फजिती केली राव तुम्ही घरी बोलवून. तो दत्त्या काका म्हणतो, आता सॉरी बोलल्याशिवाय माझ्या हातात काही नाही राहिलं बरं का पाहुणे. तो पाहुणा आणि तो पोरगा सगळेचे सगळे पळाले बरं का आता, कारण पायल पुन्हा एकदा कानाखाली मारणार असते यांच्या. असो, एक गंमत दाखवली आहे त्यांनी. आता ही आत्या यशावर चिडचिड करत असते आणि म्हणत असते, माझं टाळकं सरकलंय बरं का यशा, नमी कुठे ते सांग मला, थांब तुझ्या घरात जाऊनच बघते मी. अरे बापरे, ही आत्या ना प्रेक्षकांना म्हणजे त्या याच्यासारखी दिसते ना, ते माझा पार्वती आठवतं का तुम्हाला बनवा बनवी मधली. थोडी थोडी पर्सनॅलिटी तशीच आहे या आत्याची. आता इकडे या विवांची फजिती दाखवली. आजचा एपिसोड पण छान आहे बरं का प्रेक्षकांनो, शेवटपर्यंत बघत राहा. आता नमी निघाली आहे अवनीच्या घरून, आणि निघता निघता म्हणते, बयो काय बंगला आहे हा, ए ड्रायव्हर, ए ए विवान म्हणतो, से टच नको करू मला. आता त्याला नमी म्हणत असते, माझा फोटो काढ या बंगल्यापाशी. विवानला ती सेल्फी काढायला लावते बरं का तिचा, आणि गाडीत बसते आणि म्हणते, चला ड्रायव्हर चला.
विवान म्हणत असतो, ए मी काय तुझा ड्रायव्हर नाही, सारखं सारखं मला ड्रायव्हर नको म्हणूस. आता नमी त्याला ओरडत असते, चिडक्या तोंडाचा नीट बोल ना, आणि तुझ्यात काय दरवाजा उघडत नाही का? ते अशी हिरोईन चाललेली असते, असे मस्त दार उघडतात तिच्यासाठी सर्वंट लोक, तुला समजत नाही का रे? विवान म्हणतो, ए तू खूप जास्ती बोलतेस बरं का, आणि ए तुम्हाला सारखं सारखं ड्रायव्हर ड्रायव्हर म्हणू नकोस हा. त्यावर आता नमी म्हणते, आता ड्राईव्ह करणाऱ्याला ड्रायव्हरच म्हणतात ना. विवान म्हणतो, तू खाली उतर, टॅक्सी बुक कर आणि जा तुझ्या घरी. आता ही नमी म्हणते, तू आणलं ना मला, चल चुपचाप मला आता घरी सोडायचं, चल चल रे ड्रायव्हर. आणि तसं बी तुझ्या माणसानं मला टॅक्सीनं आणलं का? बोलव का नाही तर त्या अवनीच्या बाबांना बोलव. आता विवान म्हणतो, ए ओढू नको, थांब जरा, मी ड्रायव्हरला सांगतो तुला सोडायला. आता नमी म्हणते, तूच ड्रायव्हर आहे, चल चल सोड मला. आता ती जाणार तेवढ्यात अवनीची भाऊजाई येते बरं का, आणि म्हणते, अगं अवनीसाठी ना हे लाडू पाठवलेत बघ, देशील का तिला? नमी म्हणते, दिल ना, दिल, का नाही देणार, नक्की दिल. आता स्वाती थँक्यू म्हणते बरं का. नमी म्हणते, काय हो आमच्या अवनीवर तुमचं एवढं प्रेम आहे तर दाखवत जा ना तिला. नाही, तुमच्या सासऱ्यांना जरा समजून सांगा. अहो कसं वाटतं, एवढ्या सगळ्या माणसांमध्ये तुमची पोरगी एकटी राहते, तिचं माहेरचं कोणी येत नाही तिला भेटायला. येत जावं तिला भेटायला, तिला बरं वाटेल. आता ही पटकन स्वातीनं नमीला एक चिठ्ठी देते बरं का. विवानच्या नकळत पटकन नमीने ती चिठ्ठी लपवून ठेवली आहे तिच्या ओढणीमध्ये, आणि म्हणते, येते हा ताई येते, ओ चला ओ ड्रायव्हर. आता या विवानने ना एक लाल फडकं घेतलं बरं का, ते त्या गाडीच्या काचात तो लपवतो, आणि मग ती विचारते स्वाती, अरे विवान तू काय करतोयस हे? आता विवान म्हणतो, काही नाही, ते जरा पाऊस लागेल ना म्हणून फडकं टाकतोय इथे. नमी फार हुशार आहे बरं का. नमी म्हणते, अहो ते तोंड झाकायसाठी कापड टाकू लागले ते, काय रे एवढं वाटतंय तर गुंडांची टोपी घाल ना, कशाला असे कामं करतो तोंड झाकायचे, बाय म्हणून नमी निघाली शेवटी आता घरी यायला बरं का. आता ती घरी येते, राजा घरी येतो, अवनी घरी येते, आणि सगळा तमाशाच होतो. इकडे या पायलमध्ये आणि पाण्यामध्ये जरासा वाद होतो. पायल म्हणते, ए पाण्या तू माझ्याशी खोटं बोलला बरं का, तू मला म्हणलं होतं त्या डॉली संग ब्रेकअप करशील मी तिकडे गेल्यावर, चल चल फोन कर त्या डॉलीला का कोणाला, कोण आहे ती, चल फोन कर तिला. पण आता तेवढ्यात या दोघांच्या वादात मध्ये ती आत्या येते आणि म्हणते, ए यशा मला सांग नमीला कुठे लपवलंय तू. यशादाला आधीच टेन्शन आलेलं असतं नमी सापडत नाही म्हणून, त्यात नाही आत्या तमाशा करत असते बरं का, आणि म्हणत असते, मी ना आता धोंड्याच्या सगळ्या पोरायला सरळ करल, सांग मला नमी कुठे. यशोदा म्हणतो, अगं आत्या नाहीये ना घरात, तू शोधलं ना सगळीकडे. आत्या म्हणते, नाहीये म्हणतोय तू, खोटं बोल राहिला, मला माहिती तू कुठतरी लपवलंय तिला. यशोदा म्हणतो, अगं तू पाहिलं ना घरात, कपाट पाहिलं, दिवाण पाहिलं, अगं गोण्या पाहिल्या, फ्रीज पाहिलं, सगळं पाहिलं, अजून काय पाहती तू. आत्या म्हणते, तुला ना थांब, तुला चांगलं ओळखते मी. अय यशा, तुला तुझ्या सगळ्या भावंडांना ओळखून मी काय आंधळी नाहीये. शेवटी आता तो पाण्या म्हणतो, यशोदा अरे नको समजून सांगायच्या भानगडीत पडू तू, हिचं इनकमिंग बंद आहे. आत्या म्हणते, माझं इनकमिंग बंद आहे का, थांब दाखवते तुला आता माझं इनकमिंग काय ते, तुम्ही आशे नाही ऐकणार, बघतेच मी. अरे देवा, ती बाई एवढी आगदावणी आहे ना, ती लगली डॉकेल बिकेल घेऊन आली बरं का अंगावर होतायला. बापरे, काहीतरी विचित्रच प्रकार आहे हा प्रेक्षकांनो. आता बघा ती आत्या रॉकेल घ्यायला जाते, आता इकडे यशाने डोक्याला हात लावलाय आणि खाली बसलाय बरं का. ती पायल म्हणत असते, आता नमी कुठे गेली रे पानू. आता हा पाण्या म्हणतो, काय माहिती कुठे गेली, आकाशानं गिळली का जमिनीनं गिळली, काही समजण्याचं झालंय. तेवढ्यात राजा आला बरं का तिथे. नमी म्हणत असते, आता आपण हॉस्पिटलमध्ये शोधायला जायचं का जाऊ बाईला, का पोलीस स्टेशनात जायचं. मग आता त्या यशाला टेन्शन आलं. मग हा पाण्या म्हणत असतो, निगेटिव्ह नको बोलू. मग राजा येत म्हणतो, ए काय रे तू म्हणून राहिला निगेटिव्ह बोल नको, काय झालंय, काय भानगडे. आता यशोदा उठून बसलाय बरं का राजा आणि अवनी आल्यावर. पाण्या म्हणतो, ए बाबा राजा, आम्हाला काय हाऊस नाहीये निगेटिव्ह बोलायची ना, असं हे यशोदाला टेन्शन आलेलं आहे. मग आता राजा म्हणतो, यशोदा काय झालं सांगतो, असं काय हात लावून बसलाय डोक्याला. मग आता यशोदा म्हणतो, अरे त्या नमीच्या पायाचा कार्यक्रम आहे आणि नमी, आता तू पुढे काही बोलणार. तेवढ्यात राजा म्हणतो, अच्छा बरं बरं कळलं मला, नमीला पायचा कार्यक्रम आहे हा त्रास आहे का. यशोदाला कळलं. अरे आग इधर भी लगी है उधर भी लगी है यशोदा, मी काय म्हणतो, अरे तू ना शादी कर ले नमी से. लगेच आता पाण्या म्हणतो, ए नाशिकचा आशिक गब्बैसे, अरे स्टोरी जरा वेगळी आहे, मोठी आहे जरा. अरे बाबा राजा, ते पायचा कार्यक्रम होता म्हणून नमी आपल्या घरात आली लपायला, पण नंतर कुठेतरी गायबच झाली ती. राजा म्हणतो, काय गायब झाली. अवनी म्हणते, अरे देवा, अशी कशी गायब झाली ती. राजा म्हणतो, नमी आहे ती, कुठे जाणार आहे ती, इथंच असेल इथंच कुठे, असं म्हणून इकडे तिकडे शोधायला लागतात बरं का. यशोदा म्हणतो, अरे पण आत्याला माहितीये का हे सगळं, आत्याला कळलं तर राडा होणार. तेवढ्यात आता ही आत्या येते बरं का रॉकेल घेऊन. हिला सापडलं बरं एवढं मोठं रॉकेल. भेटत नाही इथे आधीच एक तर लोकांना, बिचारे खेड्यातले लोक परेशान आहे. ती आत्या येते आणि म्हणते, आता मी ना जाळून घेणार आहे स्वतःला, मी धोंड्याच्या सगळ्या पोरायला पण जाळीन, मला माझी पोरगी पाहिजे म्हणजे पाहिजे. राजा म्हणतो, ए आत्या जरा थंड घे, अगं आम्हाला पण माहित नाही ना मी कुठे, आम्ही शोधू राहिलो ना.
पण आता लगे ती आत्या नाटक करत असते बरं का. ते झाकण लावलेलं आहे बरं का त्या कॅनचं आणि म्हणत असते, मी आग लावी ना स्वतःला. पाण्या म्हणतो, अगं थांब जरा. हे आत्या, आधीच ते गॅस महाग झालेला आहे. या पायलीनं मागच्या महिन्यात किती रुपयाला घेतलं ग तू गॅस सिलेंडर? तो त्या पायलला विचारतो. ती म्हणते, अहो 3,000ला घेतला हो. काय सिच्युएशन आहे, काय जोक मारू लागले. मजा येते प्रेक्षकांना असे एपिसोड बघायला. पाण्या म्हणतो, बघ किती महाग झालेला आहे आत्या गॅस, उगाच ते रॉकेल खर्च करू नको ग. ती आत्या कशाची ऐकते. ती आत्या मोठ्या मोठ्याने किंचाळत असते, मला माझी पोरगी पाहिजे, मला नाही माहिती. तेवढ्यात नमी येते बरं का ओरडत, आवनी राजा, वेगळाच आवाज काढते बरं का ती, मी आले. विवानला म्हणते, ओ ड्रायव्हर थांबा थांबा. आता आल्या आल्या लगेच ती उतरते बरं का आणि गाडीतून उतरल्या म्हणते, आवनी तुझं घर राजमहल आहे, राजमहल. अगं एवढं मोठं घर मी माझ्या अख्ख्या लाईफ मध्ये पाहिलं नाही. आवनी म्हणते, अगं बाई माझं घर तू कधी पाहिलंस? नमी म्हणते, अगं पाहिलं काय, मी आत्ता आले, ती तुझ्या घरूनच आले मी. अगं तुला सांगते असं भारी घर आहे ना. तो विमान म्हणत असे, गबाईस ना, किती बडबडते तू, जाय ना तिकडे, जाय ना. याला टेन्शन हा एक्सपोज होईल याचं, पण ती एक्सपोज करतेच याला नमी. आता ती नमी म्हणते, गपे माझं सामान घेऊ दे. आता तो यशोदा म्हणतो, ए नमे, अगं अवनीच्या घरी कशाला गेली होती तू? पाण्या म्हणतो, नमे तुला नको तिथं करमडायची सवय झाली, आम्हाला सांगता येत नव्हतं तुला कुठे चालली ते, जाताना सांगून काऊन नाही गेली का तू? नमी म्हणते, ए गपे पाण्या, तुला कशाला सांगून जाऊ, मी नव्हते गेले. अगं अरे आग घेऊन गेला तर मला. तो विमान तिला शुक करत असतो बरं का, पण ती काय गप्प बसते. तिची बडबड अखंड चालू आहे. ती म्हणत असते, अरे या ढेबऱ्यानं मला किडनॅप केलं होतं, म्हणजे त्याला आवनीला किडनॅप करायचं होतं, पण यानं माझंच किडनॅपिंग केलं. माती खाल्ली ना याच्या माणसानं राव, मलाच पळवून घेऊन गेले ते. तो विमान म्हणत असतो, ए बाई तू आधी दार लाव, दार लाव. त्याला त्याच्या कपड्याचं टेन्शन. आता नमी ते पार्सल घेते तेव्हा हा विमान लगेच पळून जात असतो बरं का. राजा, पाण्या, यशा तिघचे तिघ त्याच्या गाडी समोर आडवे येतात बरं का. विमानने त्या लाल फडक्याखाली स्वतःचं तोंड झाकलं बरं का. मी म्हणलं ना, त्याने तोंड झाकायलाच फडकं घेतलं. लगेच राजा म्हणतो, अरे हा तो विमान आहे, विमान. तो लांब असतो ना, त्यामुळे आधी त्यांना क्लिअर दिसत नाही, पण आता ते गाडी खाली आडवे येतात ना, तेव्हा सगळ्यांना लक्षात येतं. राजा म्हणतो, का रे तुझ्या तर, अरे विमान उतर उतर खाली उतर. राजाला आता तो विमान म्हणतो, ए बाबा मी नाही उतरणार खाली, तुम्ही माझे कपडे काढता. त्यानं गाडीच्या काचा बिचा लावून घेतल्या बरं का मंडळी. राजा आता एक दगड घेतो आणि म्हणतो, थांब आता तुझ्या गाडीची काच आणि तुझं डोकं दोन्ही फोडतो. आता लगेच हा पाण्या म्हणतो, अरे राजा तू कशाला उगाच चिडचिड करून राहिला, याला धडा शिकवायला आपल्याकडे हत्यार आहे ना, ते पाय ते. आता हा पाण्या काय करतो, त्या आत्याला आवाज देतो बरं का आणि म्हणतो, आत्या पाय पाय, तुझ्या पोरीला या विवानने किडनॅप केलं होतं, पाय पाय, आणि तू आम्हालाच म्हणायला निघाली होती ना. अगं आम्ही तुझी इज्जत वाचू राहिलो होतो, अगं या पोरीला पाठवलं आम्ही नमीच्या जागी. काय ग आत्या, तू आमचं घर जाळायला निघाली, आम्हाला जाळायला निघाली, आता या पोरस काय करणार तू सांग. या पोरानं तुझ्या पोरीचं लग्न मोडलं बरं का. विवानकडे बोट दाखवून सांगत असतो बरं का पाण्या आणि म्हणत असतो, बघ बघ राजा, बोल तू पण बोल. राजा म्हणतो, मग आत्या आता काय करणार तू या पोराचं सांग. आता ती आत्या आता दगड घेते आणि विवानच्या गाडीकडे धावते बरं का आणि म्हणते, अय माय पोरीला तू पळून नेलं, मुर्दा बशिवला मेल्या तुझा, माझ्या पोरीला पळून नेतो होय. तो विमान या आत्याचे डोळे पाहूनच घाबरला बरं का. ती आत्या म्हणत असे, ए ब्याकल्या तू खाली उतर, उतर खाली, उतर खाली. विमान म्हणतो, ओ ताई अहो बाय मिस्टेक झालं सगळं माझ्याकडून. ती आत्या म्हणत असे, थांब आता, माझ्या पोरीचं लगीन मोडलं तू, माझी गावात बदनामी केली, आता हे सगळं कोण भरून काढणार. विमान म्हणतो, अहो मी देतो तुमची नुकसान भरपाई. या सगळ्या जणी हसत असतात मागून बरं का, अवनी, पायल आणि ती नमी पण. आता म्हणत असते, तू काय माझी नुकसान भरपाई देणार रे मेल्या, उतर आता उतर, माझ्या पोरीशी कोण लगीन करणार, केवढा मोठा प्रश्न आहे माझ्या पुढे. लगेच राजा म्हणतो, अगं या त्या तो करेल ना नमीशी लग्न, अगं तो कॅनडाला राहतो, तो घेऊन जाईल ना आपल्या नमीला कॅनडाला. नमी लगेच म्हणते बरं का, हे गपेस ना, हे राजा काय बडबडतो रे. त्यावर आत्या म्हणते, राजा बरोबर बोलला तू, हे पोरा उतर उतर आता खाली, आता कर माझ्या नमी संग लग्न. तो विमान आहे तसा पळाला बरं का प्रेक्षकांनो. ती आत्या उतर उतर करत असते, पण तो मात्र आता पटकन गाडीचा म्हणजे एक्सिलेटर वाढवतो आणि पळतो तिथून. ती आत्या बऱ्याच वेळ त्या गाडीच्या मागे पळताना दाखवली बरं का. आणि मग हे सगळे हसत असतात आणि अशा पद्धतीने त्यांनी हा एपिसोडचा जो थ्रिल आहे ना, जी मजा आहे ना, ती संपवली बरं का. सगळेजण हसत असतात बरं का त्या सिच्युएशनवर. आता ही पायल म्हणते नमीला, ओ जाऊ बाई, जाता का मग कॅनडाला. मग नमी म्हणते, मी काय जाऊ कॅनडाला. मग लगेच आता राजा म्हणतो, मजा आली हा. आता यशोदा जरा सिरियस होतो आणि म्हणतो, नाही रे राजा, हे सगळं मजावालं प्रकरण नाहीये बरं का. अरे अवनीला किडनॅप करायला आले होते ते लोक, नमिताला घेऊन आले म्हणून नमिता घरी तरी परत आली, त्या गेल्या असत्या तर काय केलं असतं आपण.
राजा म्हणतो, "हो रे यशोदा, बरोबर आहे रे तुझं." अवनी लगेच म्हणते, "अगं नमिता सॉरी हां, तुला खूप त्रास झाला ना?" नमी म्हणते, "सॉरी कशासाठी अवनी? अगं मला लय मजा आली. अगं तुझ्या घरच्यांकडनं पाहुणचार करून घेतला मी आणि तुझ्यासाठी पार्सल पण आणलं बरं का. अगं मी सांगते ना, बघायचा कार्यक्रम माझा ढगात गेला ना, मला लय मजा." अगं तो पाहायचा कार्यक्रम ढगात गेला ते बरं झालं. मला ते पाहुण्यासमोर जायचंच नव्हतं, असं काहीतरी ती सांगत असते. तेव्हा ही पायल म्हणते, "अगं मी अशी सणसणीत कानाखाली मारली ना त्या पाहुण्याच्या, एवढं दलिंदर होतं पाह्य ते. अगं अशी मारली ना का इकडचा मावा तिकडच्या गालात गेला त्याच्या." काहीही बोलतात हं प्रेक्षकांनो. इकडचा तोबरा तिकडच्या गालात कोंबला मी, असं काहीतरी ती म्हणते. तेव्हा नमी तिला म्हणते, "काय सांगतात जाऊबाई, एकच नंबर काम केलं तुम्ही." दोघी एकमेकींना टाळ्या देतात. मग अवनी म्हणते, "अगं नाही नमिता, अगं माझ्या घरच्यांमुळे तुला त्रास सहन करावा लागला." नमिता म्हणजे नमी म्हणते, "अगं तू लोड नको घेऊ. अगं तुझ्या घरच्यांना असं सुनवलं ना मी. मी तुझ्या पप्पांना सुनवून आली स्पेशली. त्यांना सांगितलं मी, एवढं मोठं घर आहे, एवढी मोठी श्रीमंती आहे. अहो विचार करा, आमच्या राजावर किती जीव असेल तुमच्या अवनीचा. ती सगळं सोडून आली आहे राजासाठी." राजा लगेच म्हणतोय, "नमे तू खरंच सगळं बोलून आली का तिकडे? अरे आय एम प्राऊड ऑफ यू हां." नमी म्हणते, "अरे राजा आय एम प्राऊड ऑफ यू." आणि मग नमी म्हणते, "ए यशा, तू असशील बरं का मोठा भाऊ, पण लग्नाच्या बाबतीत अवनी आणि राजा सिनियर झाले बरं का. शिक तुझ्या भावाकडनं कसं प्रेम करत असतात ते. आणि मानलं पाहिजे बरं का तुमच्या दोघांना. नुसतं प्रेमच नाही केलं तुम्ही, लग्नापर्यंत तुमचं लग्न सक्सेसफुल करून दाखवलं. अभिनंदन बरं का." हा सगळ्यांचा गोड गैरसमज आहे बरं का मंडळी. एवढाच काय, तो आता हा मजेशीर सीन दाखवलाय. आणि आता छोटासा सीन घेतला इथून पुढे त्यांनी. अवनी पहाटे पहाटे उठलेली असते आणि देवपूजा करत असते. आता ती देवपूजा करत असते तेव्हा ते घंटीच्या आवाजाने राजा जागा होतो. आता एक प्रोमो पण आलाय बरं का प्रेक्षकांनो या मालिकेचा नवीन, काल रात्रीच पाहिला मी. ही अवनी आहे ना तिच्या कॉलेजमध्ये जाते, आज तसं त्यांनी दाखवलंय. आणि कॉलेजमध्ये गेल्यावर अण्णा पण येतात बरं का तिच्या सोबत तिथे. आणि अण्णा आणि महेशमध्ये जरा हातापायी होते आणि या सगळ्या गडबडीत अण्णांना चाकू लागतो, महेशकडनं चुकून लागतो. पण अण्णा आता हॉस्पिटलाइज होतात. पण अवनी अण्णांना हॉस्पिटलमध्ये नेते वगैरे, असा त्यांनी थरार रंगवलाय पिक्चर सारखा. बघत राहा आता बाई तुझा आशीर्वाद. या मालिकेमध्ये बरंच काय काय ट्विस्ट घडणार आहेत. राजा उठतो सकाळी सकाळी आणि म्हणतो, "अरे वा, तुम्ही सकाळी सकाळी देवपूजा करताय, आज ते थाळी बिळी नाही वाजवली तुम्ही?" "नाही म्हणजे तुमच्या थाळी वाजवण्यामुळेच आम्ही जागे होतो ना." अवनी म्हणते, "मी नाही आता थाळी वाजवणार, तुम्ही सगळे उशिरा उठताना, मी चालले बाबा आता हे घर सोडून." ती आता जरा गंमत करते बरं का राजाची, पण राजा लगेच सिरियस होतो बरं का आणि म्हणतो, "अरे असं कसं घर सोडून जाणार तुम्ही? थांबा थांबा, मी उठवतो सगळ्यांना." असं म्हणून राजा आता त्या पाण्याला आणि धन्याला उठवतो आणि म्हणते, "रे उठा उठा, अरे तुम्ही उठत नाही लवकर म्हणून मॅडम घर सोडून चालल्या ना." आता ते उठतात बरं का दोघं जण, धन्या आणि पाण्या. धन्या म्हणतो, "काय झालं वहिनी?" पाण्या म्हणतो, "ए राजा गबाईस, तू उठला नाही लवकर म्हणून वहिनी चालल्या असतील घर सोडून." मग राजा म्हणतो, "माझ्यामुळे नाही तुमच्यामुळे चालल्या." धन्या म्हणतो, "वहिनी अहो काय चाललंय हे सगळं?" अवनी म्हणते, "मी कुठे नाही चालले रे बाबा, मी चालले कॉलेजला." राजा म्हणतो, "ऐका ना मॅडम, अहो कॉलेजमध्ये कशाला चालले तुम्ही? काय म्हणजे पाच पाच झाले ना तुम्ही आता." मग पाण्या म्हणतो, "अरे आपले 4 विषय राहिले ना, तसे वहिनीचे राहिले असतील ना काही विषय." लगेच आता हा धन्या म्हणतो, "माझे तर 2च राहिले होते, पण वहिनी गोल्ड मेडलिस्ट आहे ना." मग अवनी म्हणते, "अरे बाबा माझ्याकडे डिग्री आणि सर्टिफिकेट नाही, ते घ्यायला चालले मी." हे काही समजलं नाही बरं का या पोरांना. धन्या म्हणतो, "कॉलेजला तुम्ही प्रोटेस्ट करायला चालल्या का?" राजा म्हणतो, "अच्छा उपोषण करायला चालल्या का तुम्ही? अच्छा अच्छा, कळलं कळलं." यांना काही कळत नाही. मग राजा म्हणतो, "एक काम करा, तुम्ही धन्याला घेऊन जा, तुमच्यावरून नाही म्हणजे तुमच्या वतीने तुम्ही याला बसवा ना उपोषणाला, याची तब्येत पाहून समजून जाईल त्यांना." हा उपोषणाला बसलेला आहे ते. आता लगेच धन्या चिडतो म्हणतो, "पुन्हा बॉडी शेमिंग केलं तुम्ही माझं." अवनी म्हणते, "कशाला चिडवता रे त्याला उगाचच." राजा म्हणतो, "नाही चिडवलं नाही ते." अवनी म्हणते, "हे बघ राजा, मला जॉबसाठी सर्टिफिकेट लागतील, ते घ्यायला मी कॉलेजला चालली आहे." राजा म्हणतो, "अच्छा असं आहे होय ते, कळलं कळलं." मग लगेच धन्या म्हणतो, "अरे बापरे, आम्हाला काहीतरी वेगळंच वाटलं." पाण्या म्हणतो, "काही प्रॉब्लेम नाही वहिनी, हा राजा निगेटिव्ह माणूस आहे बरं का, याच्यामुळे सगळं झालं. किती बडबड करतात हे." राजा म्हणतो, "तुम्ही जाऊ नका, मी जातो, मी करतो तुमचं काम." अवनी म्हणते, "तुम्ही नका करू, माझं काम आहे, मी करेल." मग यशादा शेवटी म्हणतो, "ऐका ना राजाला नसेल न्यायचं तर नका नेऊ, पण आम्ही येतो ना तुमच्या सोबत कोणीतरी, म्हणजे काल जे प्रकरण झालं ना तर कोणीतरी सोबत पाहिजे अवनी." यशादाला आता अवनी म्हणते, "नाही नाही कळतंय मला यशादा, पण मला तिथे स्वतःलाच जावं लागेल." लगेच आता यशादा म्हणतो, "नाही म्हणजे तसं नाही म्हणत मी, पण कसं ना तुमच्या वडिलांना जर कळलं तर प्रॉब्लेम नको व्हायला, राजाला घेऊन जा ना." आणि आजचा हा एपिसोड इथे संपून जातो मंडळी. अवनी आता हो म्हणते, पण ती एकटीच जाते बरं का कॉलेजला.
अवनीला आता सोडवतात हे सगळे गाडीमध्ये, कॅब करून दिली आहे तिला. ती रस्त्यात अण्णा दिसतात तिला. अण्णा म्हणतात, "सुनबाई तू कुठे निघालीस?" मग ती सांगते, "मी कॉलेजला चालले." पण अण्णा म्हणतो, "थांब मी येतो तुझ्याबरोबर." रस्त्यात अण्णांनी फळं घेतले आणि चाकू सुद्धा घेतला. त्यामुळे अवनी जरा घाबरते अण्णांना आणि राजाला फोन करून सांगते ते आलेत. राजाला वाटतं की तिचे वडीलच. राजा म्हणतो अवनीला, "तुम्ही घाबरू नका. कुठे तुम्ही मला फक्त सांगा." आता उद्या बरंच काय काय दाखवणार आहे आता मालिकेत मंडळी. छान असणार आहे उद्याचे भाग सुद्धा. चला तर मग भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत प्लीज प्रेक्षकांनो चॅनलला सबस्क्राईब करा. काल तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स आल्या, मला खूप भारी वाटलं. अशाच कमेंट्स करत राहा आणि असंच प्रेम कायम असू द्यात मंडळी. चला तर मग उद्या भेटूयात. बाय तुझा आशीर्वाद या मालिकेच्या नवीन एपिसोड रिव्ह्यूमध्ये. तोपर्यंत प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. टेक केअर मंडळी. धन्यवाद.